सुप्रसिद्ध दशावतारी स्त्री कलाकार कुमारी यश जळवी यांचा जनजागृती सेवा संस्थेतर्फे विशेष सत्कार। परमेश्वराने भूतलावर घडवलेला एक अप्रतिम चमत्कार म्हणजे कोकण। श्री देव परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जणू भूतलावरील स्वर्गच मानली जाते। निसर्गाने नटलेल्या या समृद्ध भूमीला दशावतार या ऐतिहासिक लोककलेचा मोलाचा वारसा लाभला आहे। या दशावतार कलेत स्वतः पदवीधर असूनही स्त्री भूमिका अतिशय ताकदीने साकारत स्वतःचे वेगळे वलय निर्माण करणारे सौंदर्यवती कलाकार कुमारी यश जळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। दशावतार या लोककलेचा प्रचार प्रसार आणि जपणूक करण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या यश जळवी यांना जनजागृती सेवा संस्था बदलापूर नोंदणीकृत यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्ट 2026 गौरविण्यात आले। हा सत्कार सोहळा कुमारी यश जळवी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता। श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री सहदेव धरणे, जिव्हाळा सेवाश्रम कुडाळचे संस्थापक श्री सुरेश बिर्जे, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर तसेच शिक्षक व नाटककार श्री संतोष सांगळे यांच्या हस्ते यश यांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेतर्फे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री सहदेव धरणे, श्री सुरेश बिर्जे व श्री संतोष सांगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या भावुक प्रसंगी यश यांच्या आजी श्रीमती सुरेखा विनायक जळवी आणि आई सौभाग्याकांक्षी भारती सुशांत जळवी उपस्थित होत्या। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट घरी येऊन केलेल्या या सन्मानामुळे यश यांच्यासह संपूर्ण जळवी कुटुंब भारावून गेले। संपूर्ण महाराष्ट्रात निष्पाप आणि निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या जनजागृती सेवा संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।